राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांसाठी मोठ्या ठळक बातम्या, त्यासोबतच कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट. आज ठरणार महायुतीचं सरकार येणार की महाविकास आघाडीचं सरकार येणार. संपूर्ण स्पष्ट निकाल निघाल्यानंतर कोणाच्या पाड्यात किती आमदार ते देखील होणार आज स्पष्ट. पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो, कोणतेही सरकार येवो कर्जमाफी मिळणारच. शेतकऱ्यांना शेती साहित्यावर 90% सूट ह्या अनुदानावर द्यावी, त्यासंबंधित शेतकऱ्यांची सरकारकडे येणाऱ्या मागणी. भाजपला 105च्या वर जागा मिळणार. महायुती सहज मॅजिक फिगर गाठणार. चंद्रशेखर बावनकुळे. राहुल गांधी. महाराष्ट्रात आलेले फुसकेबार. लाडक्या बहिणी सावत्र भावाला ओळखले. KYC नाही म्हणून खाते फ्रीज करू नका. RBIने सर्व बँकांना खडसावले. देशात 19 लाख तरुणांना महिन्याभरात मिळाले जॉब. मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये 9.33% अधिक संधी. शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार. 17 लाख जणांना नोकऱ्या. 3 वर्षात कुशल कामगार 26% वाढणार. कर्मचारी नसल्याने यंत्रे बडून. महसूल अधिकाऱ्याने घेतली 3,000ची चक्क लाच. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील माहिती. 20 मिनिटात होणार मतमोजणीची एक फेरी. EVM सह सर्व साहित्य स्ट्रॉंग रूममध्ये सील. मतमोजणीच्या कुठे किती फेऱ्या. हरभऱ्यावर शेंडअळी मर रोगाचा झाला प्रादुर्भाव. पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन डिग्रस परिसरात शेतकऱ्यांनी पेरला हरभरा. धावडा परिसरात थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांकडून गहू हरभरा पिकांना पसंती. दमदार पावसाचा परिणाम. पेरणीला वेग. विद्यार्थ्यांनी DBT पोर्टलवर नूतनीकरण अर्ज भरणे बंधनकारक. समाज कल्याण. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके नामशेष होण्याच्या मार्गावर. उपयोगापुरतीच पेरणी. लातूर तालुक्यात पेरणी क्षेत्र यंदा घटणार. तेलाचे घाणे इतिहास जमा. केशर आंब्याच्या बागेत भुईमुग लागवड. केंद्रेवाडी शेतील शेतकऱ्याचा प्रयोग. पीक बहरले. 1.5 एकरमध्ये 25 क्विंटल उत्पादनाची अपेक्षा. रब्बी सिंचनासाठी यंदा 3 पाणी पाड्या प्रस्तावित. पिकांना पाणी काटकसरीने वापरा. शाखा अभियंता यांची शेतकऱ्यांना सूचना. सोयाबीन खरेदीपोटी 3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर. राणा जगतसिंग पाटील. 3 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करा. हमीभाव केंद्रावर 2,2500 क्विंटल सोयाबीनची खरेदी. पैसे खात्यात जमा होत असल्याने शेतकरी समाधानी. सततचा पाऊस ठरला कांदा पिकांसाठी मारक. एकरी उत्पादनात घट. खर्च हाती पडेना. साहेब रब्बी पीक वाढत आहे. पहिले आवर्तन कधी सोडणार. झरीसह परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न. लवकर पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. आमदारकीची चिंता कमी अन सरकारची चिंता. प्रत्येक उमेदवारांना जास्त. खतांचे भाव वाढले. धानाचे भाव 300 रुपयांनी गडगडले. शासकीय खरेदी केंद्र अद्यापही बंद. शेतकरी आर्थिक संकटात. आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना मारक. चामोर्शी तालुक्यात कुळथापी पेरणी ठरताय फायदेशीर. कृषी विभागाचे मार्गदर्शन. कमी दर्जाच्या शेती व सिंचनात मिळते उत्पादन. अवैध धंद्यांना लगाम लावणार. SP कडून मिशन तडीपार. दारू विक्रेते रेती माफिया 40 जण तडीपार. आणखी 80 जणांचे प्रस्ताव तयार. सोयाबीन कापूस घरीच पडून आर्थिक व्यवहारही थंडावले. शेतकरी हतबल. संकट गडदच. शेतकऱ्यांच्या आशेवर फेरले पाणी. शेतकऱ्यांवरील संकट गडतच. पांदन रस्त्याची झाली दुरवस्था.
गाव रस्ता समिती केवळ कागदावरच. रब्बीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. घरकुल बांधकाम करायचे कसे? दर वाढल्याने लाभार्थी पेचात. 1,20,000चे अनुदान, नियमित हप्ते मिळत नसल्याची ओरड. एक तपानंतरही पांढऱ्या सोन्याच्या भावात वाढ होईना. 2013 मध्ये असलेले कापसाचे दर आजही जैसे थे. शेतकरी त्रस्त. धामधूम संपली. उमेदवाराची धाकधूक झाली सुरू. आता ठरणार कोणाचं सरकार, कोणाच्या पारड्यात किती आमदार. साहेब, वीज रोहित्र जळाले, सिंचन कसे करावे? ऑटो स्विचचा वापर वाढला. 154 वीज रोहित्र नादुरुस्त. गहू, तूर, हरभऱ्याला सिंचन आवश्यक. बाजार पूर्ववत. सोयाबीनचे दर मात्र जैसेचे थे. जिल्ह्यातील चित्र. आवकही घटली. शेतकऱ्यांचा आता साठवणुकीवर भर.